यंदा वेळेआधी मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. ती तारीख कोणती आहे? सविस्तर अंदाज पाहण्यात राज्यात मान्सून पूर्व पाऊस केव्हा चालू होईल ते सुद्धा पाहणार आहोत. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. तर सर्वात प्रथम हवामान विभागाने सांगितले की यंदा केरळमध्ये मान्सून 26 मेला दाखल होऊ शकतो. याच्यामध्ये सुद्धा मॉडेलची त्रुटी 4 दिवसाची पकडली. म्हणजेच का वातावरण जास्तच अनुकूल झालं तर 26 मेच्या 4 दिवस अगोदर सुद्धा मान्सून येऊ शकतो आणि वातावरण जर खराब झालं तर 4 दिवसानंतर मान्सून येण्याची शक्यता राहील. आणि जर आपण बघितलं की साधारणतः हवामान विभागाने 2005 ते 2025 या 21 वर्षांचा रेकॉर्ड पाहिला तर 2015चा जो अंदाज होता केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा तो फक्त हवामान विभागाचा बऱ्यापैकी चुकला. पण मागच्या 6 वर्ष जर आपण अंदाज पाहिला तर बऱ्यापैकी अचूक अंदाज आलेले आहेत. म्हणजे जसा 2020 पासून 2025 पर्यंत अंदाज सांगितला होता 5 जूनला पोहोचेल, पोहोचला 1 जूनला. 2021ला 31 तारखेला सांगितलेला 31 मेला पोहोचेल, प्रत्यक्षात तो 3 जूनला पोहोचला. 2022ला हवामान विभागाने सांगितले की 27 मेला पोहोचेल, 29 मेला पोहोचला. 2023 सांगितलं की 4 जूनला पोहोचेल, तो 8 जूनला पोहोचला. 2024ला सांगितलं की 31 मेला पोहोचेल, तो 30 मेला पोहोचला आणि मागच्या वर्षी 27 मे तारीख दिली होती. मात्र प्रत्यक्षात 24 मेला मान्सून दाखल झाला. म्हणजे 4 दिवसाच्या आसपास ही त्रुटी आहे, पण बऱ्यापैकी अचूक अंदाज हवामान विभागाचे त्या संबंधित आहेत. आता जर आपण पाहिलं की आज तापमान कसे आहे, त्यानंतर पुढे राज्यात मान्सूनपूर्व पाऊस केव्हा दाखल होईल त्यावर किंवा कधी जोर वाढेल त्यावर आपण पुढे बोलूच. तर 15 तारखेला पश्चिमेकडील वेगवान वाऱ्यांमुळे तापमानात मध्य महाराष्ट्रात घट झाली. अहिल्यानगर 39 अंश सेल्सिअस, जळगाव 42.4, कोल्हापूर 35, महाबळेश्वर 28.2, मालेगाव 42, नाशिक 35.8, पुणे शिवाजीनगर 36.2, सांगली 38, सातारा 36.7, सोलापूर 41.1. विदर्भात पाहिलं तर अकोल्यात थोडीशी घट झालेली आहे आणि आता पूर्व विदर्भाकडे तापमान वाढतंय. अकोल्यात तरी सुद्धा 45.4 अंश सेल्सिअस आहे, म्हणजे या ठिकाणी उष्ण लाट आहे. अमरावती 45.6 उष्ण लाट, भंडारा 42, बुलढाणा 41.5, ब्रह्मपुरी 43.3, चंद्रपूर 43.8, गडचिरोली 42.6, गोंदिया 40, नागपूर 45, वर्धा 45.5 या दोन्ही ठिकाणी उष्णतेची लाट आहे. वाशिम 42.5, यवतमाळ 43.6. मराठवाडा विभागात पाहिलं छत्रपती संभाजीनगर 40.8, बीड 41.5, नांदेड 41, धाराशिव 41, परभणी 42.7, उदगीर 38.1. कोकणात पाहिलं तर अलिबाग 34.9, डहाणू 35, हरणे 33.8, मुंबई कुलाबा 34.4, सांताक्रूज 34.2, रत्नागिरी 34.7. आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर बंगालच्या उपसागरात जे काही तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आहे ते अजूनही टिकून आहे. मात्र त्याचा जो पाऊस आहे तो बंगालच्या उपसागराच्या आसपासच पोहोचतोय. पण यामुळे दक्षिण पश्चिमेकडील वारे वाढलेले आहेत आणि अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्वेकडील काही भाग या ठिकाणी येत्या 24 तासात मान्सून पोहोचेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यासोबत एक कमदाचा पट्टा केरळ, कर्नाटकच्या आसपासच्या भागांमध्ये विस्तारले. त्या ठिकाणी थोडाफार पाऊस होतोय. मध्य प्रदेशकडून एक कमदाचा पट्टा गेला, त्या ठिकाणी सुद्धा थोडासा पाऊस होतोय. राज्यात विदर्भाच्या आसपास हवेची द्रोणीय स्थिती आहे, मात्र विशेष पावसाचे ढग विकसित होत नाहीत, कारण बाष्प जास्त प्रमाणात नाहीये. तरी सुद्धा नागपूरच्या आसपासच्या भागांमध्ये दुपारी थोडेफार पावसाचे ढग निघले होते, पण विशेष मोठ्या क्षेत्रावर त्यामुळे पाऊस झालेला नाही. आता जर पाहिलं तर इकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ढगाळ वातावरण आहे, पण हे ढग पावसाचे नाहीत. विदर्भात वर्धा, नागपूरच्या आसपास काही अंशी ढगाळ वातावरण आहे, पण हे सुद्धा ढग पावसाचे नाहीत. म्हणजे एकूणच राज्यात सध्या वातावरण कोरडे आहे. आणि उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा राज्यात विशेष पावसाची शक्यता दिसत नाहीये. तसं स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. त्यातल्याच ही स्थानिक ढगनिर्मिती पुणे, सातारा, अ, अहिल्यानगरच्या आसपास होऊ शकते किंवा इकडे मग नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, पूर्व विदर्भ किंवा मग मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये ही स्थानिक ढगनिर्मिती होऊ शकते. पण यातूनही विशेष काय पाऊस होईल अशी शक्यता सध्या दिसत नाही. त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसात जर अंदाज पाहिला की मान्सून पूर्व पाऊस केव्हा वाढेल, तर अजूनही पुढील 2 ते 3 दिवस राज्यात विशेष पावसाची शक्यता दिसत नाही. थोडीशी स्थानिक ढगनिर्मिती होऊन झाला पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये होऊ शकतो किंवा पूर्व विदर्भाच्या आसपासच्या थोड्याफार भागांसाठी होऊ शकतो. त्याची शक्यता सुद्धा पुढील 2 ते 3 दिवस कमीच आहे. आणि त्यातल्या त्यात येत्या काही दिवसांमध्ये खरं तर मे महिन्यात दक्षिणेकडूनच पाऊस वाढत असतो. येत्या काही दिवसांमध्ये साधारणतः 4-5 दिवसानंतर राज्याच्या दक्षिण भागाकडे पावसात वाढ हळू-हळू होऊ शकते, असं सध्या मॉडेल दाखवू लागलेले आहेत. पण आत्ताचा जो काळ आहे, हा सध्या ऋतुबदलाचा काळ आहे. तसेच अरबी समुद्रात एक नवीन सिस्टीम बनू शकते. म्हणजे चक्रकार वारे बनतील किंवा कमी दाब बनेल. पण चक्रीवादळ बनण्याची सध्या तरी शक्यता कुठेही दिसत नाही.
ते कसे निर्मित होते, ते कुठे जाते किंवा बंगालच्या विभागातील जी सिस्टम आहे ते कुठे जाते, ते अजून स्पष्ट कळत नाहीये. तर त्यामुळे काय होईल, हा जो काही अंदाज आहे लांबचा, तो बदलत असतो आणि जर बदललेला अंदाज पाहायचा असेल, दररोज आपण आपल्या YouTube चॅनलवर त्याबद्दल अपडेट्स देत असतो. त्यामुळे YouTube चॅनलला किंवा Facebook पेजला तुम्ही सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा. आता जर आपण उद्याचे इशारे पाहिले, तर हवामान विभागाने 16 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलेला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, सातारा पूर्व विभाग, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाटमाथा या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता वर्तवली. इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही. आणि जी काही उष्णतेची लाट आहे, तर जळगावमधील तापमान जसं कमी झालं, तसं अकोल्यात उद्या थोडंसं अजून तापमान कमी होण्याची शक्यता राहील. पण अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी तापमान वाढत जाईल. म्हणजे बऱ्यापैकी भाग असेल वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळचे तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल आणि पुढील काळात 45 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक सुद्धा राहण्याची शक्यता या पूर्व विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काळजी घ्या. 16 नंतर 17 तारखेचे इशारे पाहिले तर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम ठेवलेला आहे. तर बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाथा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथा या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होऊ शकते अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली. त्यानंतर 18 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तर हिंगोली, परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. इतर ठिकाणी मात्र असे कोणत्याही प्रकारचे इशारे नाहीत. आणि 19 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. बरेच दिवस ही उष्णतेची लाट या ठिकाणी राहते. त्यामुळे या ठिकाणी उष्माघातामुळे बळी जाऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. बाकी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, पुणे पूर्व, कोल्हापूर पूर्व, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube चॅनल सबस्क्राईब करा, Facebook पेज फॉलो करा.